रूप पाहता लोचनी सुख झाले हो सारे सुख झाले हो रूप पाहता लोचनी रूप पाहता लोक सुख झाले हो सुख झाले हो हा विठ्ठल भरवा हा विठ्ठल भरवा हा विठ्ठल भरवा तुहा माधव भर तुहा विठ्ठल भौताची कृताची जो विठ्ठली आवडी विठ्ठली आवडी तुहा विठ्ठल भरवा तुहा विठ्ठल भरवा तुहा विठ्ठल भरवा तुहा माधव भरवा सर्व सुखाचे सर्व सुखाचे आग सर्व सुखाचे बापर कुम देवीवर बापर कुम देवीवर ओ हा विठ्ठल ओ हा विठ्ठल बापर भरवा ओ हा विठ्ठल ओ हा विठ्ठल ओ हा विठ्ठल ओ हा विठ्ठल राम कृष्ण हरि जय राम कृष्ण जय जय राम रवि दीप हीरा रवि दीप हीरा अदृश्य दर्शक रवि दीप हीरा दाविती देखोले रवि दीप हीरा दाविती देखोले अदृश्य दर्शने संतांची
त्यांचा महिमा काय वर्णू महिमा काय वर्णू पामरे न कळे तो साचार ब्रह्मादिका तापली चंदन निवड पुढे तापली चंदन निवडतो पुढे निघून तो काळी संत संगी माय बाप पिंड पाये माया माय बाप पिंड पाये माया जन्म मरण जाया संत संगी संतांचे वचन वारी जन्म मरण संतांचे वचन वारी जन्म मरण इष्टान भूक निवार त्यांचा महिमा काय वरून पाबर त्यांचा महिमा काय वरून पाबर तुझाचार ब्रह्मादिका तुका म्हणे जवळीन पाचारिता जावे तुका म्हणे जवळीन पाचारिता जावे संत चरण भावेरी गावया त्यांचा महिमा काय वर्णुनी पामर त्यांचा महिमा काय वर्णुनी पामर न कळे तो साचार ब्रह्मादिका गोबार कुमारे काळ गोबार कुमार जय गोबार कुमार जय गोबार कुमार जय गोबार कुमार जय गोबार कुमार गोबार कुमार जय गोबार कुमार गोबार कुमार जय गोबार कुमार जय गोबार कुमार कुंडलिका वरदार श्री ज्ञानदेवा जय गोबार कुमार गोबार कुमार जय गोबार कुमार त्याने कोणाला तरी होतो म्हणणार हे लावा हे घ्या तिथे हे ठेवा देखो महिमा काय वळून
काय वर्णू पामर काय वर्णू पामर काय वर्णू पामर काय वर्णू बार कुमा रवी दीप हिरा दाविती देखले अदृश्य दर्शने संतांच्या रवी दीप हिरा दाविती देखले अदृश्य दर्शने संतांच्या त्यांचा महिमा काय वर्णू मी पामर नकळे तो साचार ब्रह्मादिका तापली चंदन निववितो कुडे त्रिगुण तो काढे संत संग माय बाप पिंड पाळीला माया जन्म मरण जाया संत संगी संतांचे वचन वारी जन्म मरण मिष्टान्न भूक निवारण त्यांचा महिमा काय वर्णू मी पामर नकळे तो साचार ब्रह्मादिका तुका म्हणे जवळी न पाचारिता जावे तुका म्हणे जवळे न पाचारिता जावे संत चरण भावे रिगावया त्यांचा महिमा काय वर्णू मी पामर नकळे तो साचार ब्रह्मानिका विठोबा रकुमारी
रवी दीप हिरा दाविती देखणे अदृश्य दर्शने संतांचिया त्यांचा महिमा काय वर्णू मी पामर न कळे तो साचार ब्रह्मादिका. अशी सेवा आपले गुरुवैरे कुरकर महाराज श्यामगिरी त्यांची पुण्यतिथी या निमित्तानं सेवा आहे. हेच आमचं भाग्य आहे म्हणायचं. कारण का अशा सेवा मिळणे हे भाग्याचंच आहे महाराज. भाग्याचा उदय ते हे जोडे संत पाय म्हटले. लोक कशालाही भाग्य मानतात महाराज, पण खरं भाग्य जर काय असं तर संतांच्या ठिकाणी आपलं वास्तव्य होणं, त्यांची सेवा घडणं. कोण पुण्य त्यांचा जिह द्वंद्वाधिक दुरावे 80 वर्म मद दावी नारायणा अंतरीच्या पुन्हा बहु अवघडाय संत भेटी परिया जगजेटी करुणा केली महाराज. या निमित्तानाची सेवा आहे महाराज आपली. काल अचानकपणे दादांचा फोन आला. होता का तुम्ही, काय अडचण होती दादा? कारण का आता अशा लोकांचं ऐकणं आपलं, आता आम्ही ऐकायची माणसं झालो आहे. सांगायचं आता आपल्याला काय सांगून पुष्कळ झाले महाराज. खरं म्हणजे ऐकण्यात महत्त्व आहे महाराज. श्रवणाची माझी मोक्ष असे ऐकता म्हटले महाराज. श्रवणाची माझी मोक्ष असते, पण श्रवण झालं तरच आहे. काय लक्षात ठेवायचं, षडलिंगपूर्वक श्रवण व्हायला पाहिजे महाराज. असो महाराज, सेवेसाठी अभंग गेलेल्या जगद्गुरू तुकोरायचा असून अतिशय बोधपर अभंग आहे महाराज. संत आपलं काय जीवाचं कार्य करतात, संतांची आपल्या जीवनात किती गरज आहे हे कळणं अत्यंतिक गरजेचं आहे महाराज. आणि त्याच्यासाठी महाराज आपल्याकडं 3 दोष आहेत महाराज. मलदोष आहे, विक्षेप दोष आहे आणि आवरण दोष आहे महाराज. पण पहिलाच आवरण दोष आहे, लक्षात ठेवायचं तुम्ही. आणि तो आवरण दोष न कळल्यामुळं महाराज आपण विक्षेपात शिरलो, म्हणजे काहीतरी करायला लागलो. आणि त्या करण्यात जे आपल्याला काय बरं वाईट होतं त्याला मलदोष म्हटले महाराज. आता क्रमानं मला मलदोष हा घालवायला महाराज निष्काम कर्म तुम्हाला करावं लागणार आहे महाराज. त्याशिवाय जात नाही महाराज. आणि मग निष्काम उपासनेनं तुमचा विक्षेप दोष जातो महाराज. आणि पुढचा आवरण दोष जे आहे महाराज, तो ईश्वर देखील काढू शकत नाही महाराज. त्याच्यासाठी संतांचीच आत्यंतिक गरज आहे महाराज. पण महाराज नुसती संतांची गरज आहे म्हणून चालत नाही महाराज. त्या संतांच्याकडं महाराज आपला प्रवेश व्हायला किंवा त्यांना आमची दया यायला आपल्याकडे तिकडे भांडवल पाहिजे ना. हां, कुठेही बाजारात जावं महाराज. बाजारात जायचं म्हणून जायचं का व्यापार करायसाठी जायचं? हां, मग व्यापार करायचं म्हटलं तिने माळवं तरी पाहिजे, नाही तर पैसे तरी पाहिजेत. काय नाही काहीतरी आपल्याकडे भांडवल असायला पाहिजे महाराज. बिना भांडवलाचं कार्य होत नाही महाराज. तसं संतांच्या ठिकाणी जायचं झालं तर महाराज पहिलं आपल्याकडे काय पाहिजे दादा? भांडवल पाहिजे. ते म्हणजे विवेक, वैरागी, समाधी, षटक आणि मुमुक्षुत्व. हे पहिलं लक्षण सांगितलं आहे महाराज. तुमचे हे 2 दोष निवृत्त झाले ना की संतांचा सहवास होतो महाराज. त्याच्यातनं सत्शास्त्रातनं, सद्गुरूंच्या संतांच्या वचनातनं एक विवेकाची जागृती होती महाराज. आणि विवेक जागा होणं हे पहिलं अत्यंतिक महत्त्वाचं काम आहे. चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तिथे अंबिका, संत तिथे विवेका असणे किजी महाराज. मज हृदय सद्गुरू शनी तरल संसार पुरू, म्हणून विशेष अत्यादुरू विवेकावर. एक लक्षात ठेवा, परमार्थ क्षेत्रातच म्हणण्यापेक्षा मनुष्य जीवनात विवेक जागा असणं, जगणं अत्यंतिक महत्त्वाचं आहे महाराज. मनुष्य जीवनाचा पायाच आहे विवेक, आणि परमार्थाचा तरी पायाच आहे महाराज. मग पाय आपला बळकट असावा महाराज. इमारत हळूहळू करा तुम्ही, काय गडबड करायची गरज नाही महाराज. आणि पाया जर बळकट नसेल महाराज कधी कोलमाडून इमारत पडत त्याचा पत्ता लागायचा नाही महाराज. म्हणून या तुम्हाला संकटातनं काढणारे एक महात्मे संतच आहेत महाराज. रवी दीप हिरा दाविती देखणे. रवी म्हणजे सूर्य, रवी दीप
आता हा दीप आहे, हिरा एक प्रकाशमान आहे महाराज. हे 3 जे घटक आहेत ते प्रकाशमान आहेत महाराज. त्यानं तुम्हाला दिसणारे जे आहे हे दृश्यमान पदार्थ दिसतात. रूपवान पदार्थ जे काय आहेत त्याचं ते दर्शन करून देतात महाराज. पण या विश्वात एक अदृश्य नावाची वस्तू आहे महाराज. ती 6 प्रमाणाला तुम्हाला विषय होत नाही महाराज. मनबुद्धीला इंद्रियाला तरी आकलन होत नाहीच महाराज. पण कोण्याही प्रमाणा ओढ येते महाराज. 6 प्रमाण आपल्या संप्रदायानं मानलेले आहेत ना महाराज. काय काय म्हणायचं आहे, 6 प्रमाण आपल्याला माहिती असायला पाहिजेत महाराज. ह्या 6 प्रमाणाला जरी तो विषय होत नसला तरी महाराज त्याचं जोपर्यंत आपल्याला आत्मस्वरूपातनं ज्ञान होत नाही तोपर्यंत जीव या जीवत्वातनं सुटत नाही. लिहून ठेवा दादा. नको ब्रह्मज्ञान या गप्पा बंद करा आता. तिने कधी म्हटले माहिती आहे, जेवल्यानंतर आता नको म्हणतात ते. आमच्या पात्रावर अजून मिठाचा पत्ता नाही. कुठं 2दा हरिपाठ म्हटला आणि 3ऱ्या वेळी काकडा म्हटला की तेवढ्यानं भागत नाही, किंवा कीर्तन प्रवचन करून भागत नाही महाराज. अनादिकालाचा बंध आहे महाराज. कितवा जन्म दादा, कितवा जन्म आपला, किती जन्म झाला तेरा, गणित नाही दाताला, घडलो आवती ओवरा, किती जन्म, गणित नाही जे दाताराचे एवढं म्हटले महाराज. कारण का त्याचं तुमच्या आमच्याकडे मोजमाप म्हणून अनादिकालाचे 6 पदार्थ घातलेत महाराज. अनादी 6 पदार्थ मानलेत महाराज. ब्रह्म माया त्यांचा संबंध, जीव आणि ईश्वर यांचा भेद, हे अनादी 6 आहेत. अनादी का मानले महाराज, तर याची तारीख तुम्हाला ठेवता येत नाही महाराज. झाला एवढंच माहिती आहे, कधी झालाय, कितवा जन्म आपला, हेही माहिती नाही महाराज. का अनादिकालापासून आपण चालवतो आलाय दादा. पुढं कुठं पत्र जाणार त्याचा हे पत्ता नाही महाराज. म्हणून यातनं जर आपल्याला सुटायचं असेल तर आज संतांची आत्यंतिक गरज आहे. ती कशासाठी महाराज, संसारातलं काहीतरी मागण्यासाठी नाही महाराज, संसारातनं निवृत्त होण्यासाठीच महाराज. आणि या संसाराला जर काही कारण असेल महाराज तर ते म्हणजे सामान्याचं ज्ञानविषयी स्वरूपाचं अज्ञान हेच भ्रमाला कारण आहे महाराज. भ्रमाची व्याप्ती महान मोठी आहे महाराज. भ्रमरूपानं कळतच नाही महाराज. आणि कळला तर तू राहतच नाही. हे त्याचं कळला कधी म्हणायचं, कळला साप कधी म्हणायचं, निवृत्त झाला नाहीचा निषेध झाला तरच आहे. नाहीतर कळल्याचा तू स्वांग आहे महाराज. कळलंय महाराज अतीत, कळण्या न कळण्या अतीत आहे ना. ते काय कळलंय तरी महाराज, कळायचं आहे काय महाराज, नाही महाराज. म्हणजे असं कळवून देणारे महाराज संत महात्मीच असतात महाराज. भ्रमाची तुम्हाला जर निवृत्ती करायची असेल तर संतांच्या ठिकाणीच आपल्याला शरणागती करायला पाहिजे महाराज. कारण का आपल्या ठिकाणी जो संशय आहे ना तो कोणी फेडू शकत नाही महाराज. हो, रवी दीप हिरा दावी ती देखणे अदृश्य दंशेने त्यांचा महिमा काय वर्णुमी पामर न कळे तो साचार ब्रह्मादिका महाराज. कारण का तुम्हाला सगळं काही जगातलं कळलं महाराज, पण संत महात्म्य कळणं फार फार कठीण आहे. पवना घालवेल पालान, पायी चढवेल गगन, भूत भविष्य कळू येईल वर्तमान, पण संतांचे महिमान
नकळे जाण चंद्रामृत सुका शिवेल सागर वाया हेळा तरवेल पुढं काय असता जाता रवी धरवेल परी साधूची भेट न होईल जाना बाबा. साधूची भेट होणं सामान्य होणार नाही काय महाराज. पुण्य फळले भवता दिवसा भाग्य उदयाचा भालो सन्मुख संकटरान पावलो आज फितरे माझे डोळे आज फितरे पावलो आज फितरे माझे डोळे आज फितरे माझे भाग्याचा उदय ते हे जोडी संत पाहिजे. त्याला खरं भाग्य म्हणावं महाराज. कारण का संतांची भेट जाता जाता होणं शक्य नाही महाराज. त्याच्यासाठी पूर्व 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 अधिकार असावा लागतो. म्हणजे मलविक्षेप गेलेला असायला पाहिजे. शम दम श्रद्धा विवेक वैरागी शमारी षटक आणि मग मुमुक्षुत्व ही संपत्ती आपल्याकडे असली ना चित्ताला तळमळ लागते महाराज. हो रामचंद्र महाराज 12 वर्षाचे झाले महाराज. 12 वर्षाचे झाल्यानंतर दशरथाने सांगितलं. दशरथांना त्याने विनंती केली तीर्थयात्रेला मला जायचं आहे महाराज. तीर्थयात्रेला जायचं आहे म्हटल्यानंतर दशरथाने सगळी तयारी करून दिली महाराज. सगळे म्हणजे प्रधान काय बरंच. आता तो राजपुत्र होता ना. भरत विषय शत्रुघ्न होता, लक्ष्मण संकट होता आणि सगळी तीर्थयात्रा महाराज आपल्या या भारतभूमीत सगळी त्यांनी जेवढी काय तीर्थयात्रा होती तेवढी करून आलेत परत महाराज. तीर्थयात्रेत महाराज काय तीर्थांचं, काय क्षेत्रांचं, काय ऋषीमुनींचं, काय संतांचं दर्शन घडलं महाराज. आणि त्या दर्शनात महाराज सहज तिथं विवेकाची एक जागृती झाली महाराज. कुणाला? हबपला नव्ह. प्रभू रामचंद्राचं सांगायला आलो आहे मी. कुणाचं सांगायला आलो आहे? प्रभू रामचंद्राचं सांगायला आलो. विवेक घेऊनच आलेत महाराज. घरात आल्यानंतर मग आल्यानंतर राजा सगळा त्यांचा 4 दिवस मोठा समारंभ केला. आता 15-16 वर्षाचे झाले. इकडे दशरथ राजे त्याच्या लग्नाच्या बद्दल बाकीची कुंडली बघा, हे बघा, ते प्रधानांचं त्यांचं हे चालू होतं महाराज. पण तिकडनं आल्यानंतर संपूर्ण या विश्वाचं त्यांना दर्शन झालं आणि मग त्यांना वाटू लागलं अरे 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 काय जग करायला लागले. हां जगाची धाव कुणीकडे चालली? विषयाकडे चालली. विषय उडली भुले जीव कोण याची करिली कीव नुपजे नारायण भाव पाहुणी ठाव नरदेह. हे जगताबद्दल वाटायला महाराज. त्याच्या पलीकडे महाराज मी मनुष्य जन्माला आलोय. काय मी चुकलो गा मागे नेणं नकळे तो मग आत जीवन
जीवदान संत मानुभव काय रामद जीवदान संत मानुभव काय दाते ओ दान करा दाते पंढरपूर नाम दाते तव आख माता सोयरा दाते पंढरपूरा पंचनामा होऊ लागला. पंचनामा व्हावा साधकाचा महाराज. आम्ही लोकाचा पंचनामा करायला लागलोय महाराज. ह्या महाराजाचं असं झालं, त्या महाराजाचं तसं झालं. अरे महाराजाचा तुझा संबंधच काय महाराज? अरे देहाचा संबंध सोडायचा आहे, ते राहिलं बाजूला. जया लागे पांडवा आले देहाची या गावा, तू कार्यार्थ गवा सांडून जाय. काय करायचं महाराज? असं हे जग भुलले म्हणले प्रभू रामचंद्र. आणि मग राजानं त्यांना काय काय प्रयत्न केला महाराज. रोज खाऊ आणून द्यायचेत, मंत्री आणून द्यायचेत, पण हळूहळू हळू महाराज अन्नाचा त्याग केला. आम्ही टमटमीत व्हायला लागलोय. वैराग्याच्या गप्पा बोलतोय आम्ही आणि टमटमीत व्हायला लागलोय महाराज. त्याग केला महाराज सगळ्याचा. नृतिका आणून दिल्या आणि काय केलं? राजवैभव काय थोडं होतं महाराज, पण कुणीकडे बघत नाही, गप आपल्या चिंतनात असायचा. आला असा एखादा, काय मी चुकलो गा, या संसारातनं कधी निघन, काही बिरडे फिटेल, काही तो स्वामी भेटेल, युगाहुनी निमिष वडील मानी काही दिशा येईल अंगा, चित्त झुरत असे झुरणी लागली महाराज. कुणाला? प्रभू रामचंद्राला महाराज. एवढं ओथंबून असं वैराग्य भरल्यानंतर महाराज तुमच्याकडे वैराग्य विवेकासहित आलं तर महाराज सद्गुरूला बोलवायची गरज, सद्गुरू भेटे तिकडं. महाराज विश्वामित्राचा यज्ञ चालू होता, तो यज्ञ चालत नव्हता, म्हणून त्यानं प्रभू रामचंद्राला आपल्या यज्ञाच्या संरक्षणासाठी आणावं म्हणून तो इकडं आलेला होता. कुणाकडं? दशरथाकडं महाराज. आणि मग त्यानं आल्यानंतर स्वागत झालं विश्वामित्रांचं. दशरथ राजानं स्वागत केलं. वशिष्ठ महामुनी होते महाराज. आता ते आल्यात म्हणल्यावर सगळे मंत्री त्यांचे ऋषीमुनी सगळे जमले, त्यांची व्यवस्था केली महाराज, पूजा अर्चा केली महाराज. आणि दशरथानं आधी प्रसन्न मनानं सांगितलं, तुम्हाला काय पाहिजे आहे ते मागा, कारण का तुमच्या येणं मी दर्शनानं कृत्य झालो, इच्छा केली ते पावलो. तुम्हाला जे काय पाहिजे असेल तुमच्या याच्यावर मी प्राण देखील द्यायला. राजानं काय केलं? वचन दिलं महाराज. राजा बघ म्हणले, मला तू वचन दिलंयस,
तर तुझ्या प्रभू रामचंद्राला माझ्या यज्ञाच्या संरक्षणासाठी द्यायला पाहिजेस. मी तेवढ्यासाठी झालो म्हणजे. आली का पंचायत महाराज? प्रभू रामचंद्र तरी महाराज अजून धनुष्यबाण हातात घेतलेला नव्हता आणि त्याची ही अवस्था अशी होती महाराज. दशरथानं सांगितलं, मुनिवर्य तुम्ही तुमच्यासाठी माझा प्राण देखील द्यायला मी तयार आहे. मी इंद्राला देखील जिंकलेला आहे. कुणाला? इंद्राला देखील जिंकलेला आहे. तर काय त्या राक्षसांचं घेऊन बसलायचा? माझ्या संपूर्ण सैन्यासह तुमच्या यज्ञाचं संरक्षण करायला माझी तयारी आहे. आमच्यासारखा होय म्हटलं असता काय अडचण आहे? नाव सांगा. आपलं कार्य झालं, पण आमचं कार्य वेगळं महाराज आणि संतांचं कार्य ते ईश्वर नियतीत असतं महाराज आणि आमचं म्हणून नियतीत असतं महाराज. म्हणून आमचं कुठलंच कार्य महाराज वेगळं. कारण का आपल्या कार्याच्या पाठीमागं काहीतरी हेतू असतात आणि संतांचं जे कार्य असतं ते निर्हेतुपणा नसतं महाराज आणि म्हणून तिथे ईश्वराला ते टच करावा लागतो महाराज. त्याची अवस्था बघा म्हणले. अजून तो युद्धात तरी गेलेलाच नाही. त्यानं सांगितलं, रामा हे दशरथा राजा मी समोर असताना तुला काय रामाची भीती आहे म्हणले. नाही म्हणले द्यायला तयार. त्यांना बोलवून आणले महाराज. कुणाला? रामचंद्राला. आणि ते लाड भडक झाले नाही म्हटल्याबरोबर ते वशिष्ठांनी जाणलं महाराज आणि शाप दिल्याशिवाय राहणार नाही म्हणले. आणि मग त्या वशिष्ठांनी सांगितलं दशरथ राजाला, राजा तू एकदा त्यांना वचन दिलेस ना, रामाला त्याच्या स्वाधीनी करणं हे तुझं कर्तव्य आहे. पण आता रामाला इथं बोलवून आणूया, त्याचं मनोगत काय आहे ते बघूया आणि मग पुढचा विचार आपण करूया महाराज. प्रभू रामचंद्राला बोलवून आणले. सभा जमलेले होते महाराज. संपूर्ण ऋषीमुनी जमलेले होते महाराज. त्याच्यात याज्ञवल्क्य होते, वशिष्ठ महामुनी होते, व्यास महर्षी होते, नारद होते. सगळा समाजम जमलेला होता महाराज. सगळे ऋषीमुनी आलेले होते महाराज. आणि प्रभू रामचंद्राने आल्यानंतर त्याने खंत व्यक्त केली महाराज, मनुष्यजन्म कशासाठी आहे महाराज? या मनुष्य जन्मात येऊन जर आपण ब्रह्मज्ञान संपादन नाही केलं तर त्याच्यापेक्षा पशुवत बरं म्हटले. कारण काय, केवळ राजभोग भोगण्यासाठी, ऐश्वर्य भोगण्यासाठी हा मनुष्य जन्म देह नाही महाराज. केवळ आणि केवळ मुक्त होण्यासाठीच मनुष्य देह आहे महाराज. आणि ते जोपर्यंत मला घडत नाही तोपर्यंत मी प्राण त्याग करायच्या देखील तयारीत आहे म्हणून सरळ प्रभू रामचंद्र. त्या ऋषींना वाटायला आज आम्ही विवेक ऐकला म्हणून. कुणाला? कारण का ऋषीकडनी विवेकाची भाषा नसते हो. तपश्चर्या करायची काय असेल ती भानगडी. विवेक असावा तर तू कुणाकडं? संताकडनं असतो महाराज. लक्षात ठेवा तुम्ही महाराज. आणि मग तिथं त्याच विश्वामित्रांनी सांगितलं, वशिष्ठांना सांगितलं, तुम्ही या विश्वाच्या आरंभच जायचा आणि तुमच्या मुखातनं जे काय ज्ञान निघालंय, तुम्ही जे काय तिथं ब्रह्मदेवाकडं जे श्रवण केलेलं आहे ना, त्याद्वारा या साधकाचं तुम्ही काय करा, सद्गुरू भेटे अपयसा महाराज. कारण का हे दुसऱ्याच्या हातनं कार्य होत नाही महाराज. म्हणून न कळे तो ब्रह्मादिका हा महिमा कुणाला कळत नाही महाराज. तापले चंदन निवंतो तापले चंदन निवंतो गुणा तो काळी संत तापली इवावी तो तापली टाळ वाजवा हो.
तापली चंदन निववितो कुडे त्रिगुण तो काढी संत संग. ताप जर मनुष्याला आला, मलयागिरी म्हणून चंदन आहे ना, तो जर लावला तर महाराज शीतल आहे, तो शांत आहे महाराज. तापलेल्या कढई जरी टाकलं तर ती कढई काय होती, थंड होते महाराज. सुगंधी तरी आहेच महाराज, पण तो शांतही आहे महाराज. ताप घालवल महाराज, पण तुम्हा आम्हाला जो गुणाचा ताप आहे तो जात नाही महाराज. हे 3 गुण आहेत आपला सगळा व्यवहार महाराज गुणात आहे महाराज. 2 गुण आपण प्रयत्नानं काढतोय महाराज, पण सत्वगुणात आपण जगायला शिकतो महाराज. आणि सत्वगुण असा चमत्कारिक आहे महाराज, तो नाचवतोच, रंगीवतो महाराजाला. तिथं जरा पूजा करा. आता मगाशी महाराज वाट बघित बसले, ते अजून कुठं आले नाही, दारातच पूजा करायची होती. केवढी उंची वाढते बघा. लागली फोटो काढा म्हणतात, लागलीच फोटोला उभा राहता येते. ते एवढी गंमत करते म्हणता. हे बघ वा, लोखंडाची काय हाय आणि सोन्याची मला 2 घाला की. आरती ती झाली तर ती काय करणार, बंधन करणारच महाराज. सतोगुण तुम्हाला परमार्थासाठी अति चांगला आहे महाराज, पण कुठंपर्यंत, तत्वाची ओळख होतो पर्यंत. तत्वाची ओळख होऊन जर तो सत्वगुणात राहिला तर बंधनात उलटा पडल्याशिवाय राहणार नाही. कारण का लोक लय दादा मज्जा करतात. महाराज तुमच्यासारखा महाराज नाही, तुमच्यासारखा महाराज नाही. खांद्यावर घेऊन वरात काढतात, डॉल्बी लावून काय भजन लावून काय प्रकार करतील ते करतील महाराज, आणि कुठंतरी नेऊन डबऱ्यात. पण संत महात्मे महाराज गुणातीत करतात महाराज. संत काय करतात महाराज, गुणातीत करतात. म्हणून तापली चंदन निववितो कुडी त्रिगुण तो काढी संत संग माय बाप पिंड. माय बाप पिंड जन्म मरण जाया संत संग. माय बाप पिंड पारियाला माया. प्रेमानं आई वडील आपलं महाराज पालन पोषण करतात, हाडाची काढ करतात महाराज, आणि सांगतातच महाराज, बाया असं करून चालायचं नाही. भजनाला इकडे तिकडे पंढरपूरला जाऊन चालायचं, देवळाकडे जाऊन चालायचं नाही. कारण का त्या दाद्यानं मिळवले कसं बघ, आणि तसं तुला मिळवायला पाहिजे. हो, मग ते रात्राचा दिवस कर, दिवसाची रात्र कर, ह्याचं त्याला कर, त्याचं त्याला कर, पण मला एकदा तू काहीतरी पुरुषार्थ करून दाखव. आईवडिलांची आम्हाला शिकवण आहे. नाही एखादं यायलाच लागलं महाराज देवळाकडं, त्या महाराजाच्या नादाला एवढं लागू नको म्हणता येईल. आणि पंढरपूरला गेला तर वारकं बिरकरी होशील बघ, तिकडनं येऊन माहीला गेलास तर चालतंय. कारण का ते आमच्या ह्यात चालत नाही म्हण, पाळत नाही म्हणतात. आमच्या ह्यात पाळत नाही. आई वडील एवढं त्या बाळाला शिकवतात. अहो आता त्या फोनात बघते ती, होय ती बघ तुझी म्हणताय, त्याला काय माहिती नाही त्याच्यात. मामाची करायची का मामीची करायची काय त्याला माहिती नाही. मामा बी माहिती नाही, मामी बी माहिती नाही. पण त्याला ते आता बसणं, अरे आता बसणंच काय महाराज, बाहेर आल्यावर तरी सोडाच. त्या मुलीला महाराज काहीतरी दिवस गेले ना, फोनाला गाठाने कसले संस्कार होतील नाव सांगा. आणि मग आताच्या पोराला फोन घेतल्याशिवाय जेवतच नाही. आणि फोन घेऊन त्याला जेवाय वाढलं का नाही, आतला घास बोटान चारायला लागतोय, तरी ते खाईत नाही. आता हे कुणाचा पुरुषार्थ का, आई वडिलांचा. कुणाचा पुरुषार्थ, आई वडिलांचा महाराज. माय बाप पिंड पाळीला माया, जन्म मरण जाया संत संगे. अरे कळू येईल अंतकाळी, प्राण प्रयाणाची वेळी, राहती निराळी रांडा पोरे. सगळी जमलेली असतात महाराज, बघत्यात वाट. दिवसाचं गेलं तर बरं होईल, रात्रीचं कुठं ह्या गारट्यात बसता.
एवढी आमची जाण्याची वाट बघतात का काढतात हो. हां यातनं वाट ह्या संसारातनं काढणारा नाही महाराज. लक्षात ठेवा, संसारातनं काढतात ते सद्गुरूच काढतात महाराज. माता पिता बंधू बयली कोणी न माता पिता इष्टमित्र एकला कोणी सोडविना एका सद्गुरू वाचो कोणी सोडविना एका सद्गुरू धर्मदा गोत दैवाचा गुणा पर उपकार अंधळ्या गतीरे तो त्याचे नाव उच्चारी गुणा पर उपकार अंधळ्या गतीरे तो कोणी न पवाती निर्वाणी काय इष्टमित्र सजन सखे मांडली मी दुःख भोगी कुंभपाक गातली कोणी सोडविना सद्गुरू वाचोरी माता पिता बंधू बहिणी कोणी न पवती निर्वाणी इष्टमित्र सजन सखे ही तू सुखाची मांडणी का जोरी चढन गा तो म्हणती माझा माझा मानिती लहान थोर देह सुखाची या काजा इंद्रिय मावळीले आला बागुला जमतो. माता पिता बंधू बहिणी कोणी न पवती निर्वाणी इष्टमित्र सजन सखे हे तू सुखाची मांडणी एकला मी दुःख भुगी ते कोणी सोडविना एका सद्गुरू वाचोनी महाराज. म्हणून माझा माय बाप पिंड पाळेला माया जन्म मरण दाया संत संग महाराज. संतांच्या संगतीत गेलं तरच आपल्याला मरण नको आहे. दादा काय नको आहे महाराज आपल्याला? प्रत्येकाला विचारा काय नको आहे? मरुआ बोल आणि मेल्या तरी रडती महाराज. अरे मरत असला असू बोल मग काय चिरंजीव आहेस काय? अरे मरुआ बोलण्यासाठी पण जन्माला आलायस ना, एकदा आलायस ना, बारसं झालंय ना, मग 12व घालावंच लागणार. तू घाल नाही तर नाही घाल.
गोळा करून का असं ना तिचं याला आटपूया म्हणतात. आता मजाच आहे महाराज. अरे 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 काय त्याची आता हां माग बघा तुम्ही काय काय चाललंय ते. असो महाराज, आपला तो विषय. माय बाप पिंड पाळीला माया, जन्म मरण जाया संत संगी महाराज. जन्माचं जे मूळ आहे ते त्यांना माहिती आहे महाराज. दुखाला कारण शरीर आहे. दुखाला कारण काय? शरीर आहे. शरीराला कारण काय आहे? तुम्ही बोलायचं आता. शरीराला कारण धर्माधर्म, पाप पुण्य. त्याला कारण काय? धर्माधर्म. त्याला कारण काय? रागद्वेष. त्याला काय? अनुकूल प्रतिकूल. त्याला काय? भेदज्ञान. भेदज्ञानाला काय? स्वस्वरूपाचं अज्ञान. इथंच यावं लागतं महाराज. म्हणून ही मंडळी त्यातली नाहीत का? यांच्या नादाला लागू नका. यांच्या नादाला जर लागला फसाल म्हणजे काय, त्यांना सोडून जाऊ नका. मी आणि माझं म्हणू नका. तादात्म्य धरून राहू नका. चिकट्यात राहू नका आणि आसक्ती वाढवू नका. मोहात पडू नका महाराज. कारण का काम जो आहे तो अतिशय घातक आहे महाराज. आणि कामनेमुळं महाराज अधिक जर मिळालं तर मनुष्य अडकतो आणि नाही मिळालं तर कामाच्या पाठीमागं मोह आणि क्रोध आहेत. हे दोन आहेत महाराज. मोहात मनुष्य कधी पडतो महाराज? तर आपल्याला जसं 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 अधिक अधिक अनुकूल मिळेल महाराज तसा मनुष्य अधिक अडकत जातो महाराज. म्हणून आमचं गुरुजी नेहमी म्हणायचं, साधकाची बायको कडकडीत असावी, त्याला घरात थाराच देऊ नये, मग देवळाकडे जात आहे बघा. आणि आलं शेताखंड आणि देवळाकडे हरिपाठाला जा. कुठं जाता बघा, पाऊस एवढा आहे, आता माझ्या अंगावर काठा मारायला आहे. बरं दिवसभर आता काय रिकामायचा काय? कोणतरी म्हणतील असतात काय काय तुमच्या वाचून तिथंच थांबतंय बघा. दुर्गे दुर्गड बारी तिलाच ओवाळीत बसतंय. प्रेम करते का घात करते का? हां काय करते महाराज? तुळशीदासाला काय सांगितलं महाराज? अरे तू माझ्या प्रेमासाठी आलास इथं, पतीला सांगितलं. पण त्या नागोबानं जर ढसला असता तर माझं प्रेम तुला कोण सांगणार आहे हो? पुढं जाती संध्याकाळी नाही गेलं तर बोंब झालीच. कुणीकडं घालवून आलेलं असतंय. संध्याकाळी यायचं. हां काय मी सांगतो, धार काढायची आणि यायचं. नाही गेलं तर बोंबाबोंब झालीच महाराज. या आमच्या आणि तरी महाराज हरिपाठाला जायत नाही. सोडवीर नाही सोडवायची महाराज. काळाची या उडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा मायबाप, सोडविना बंधू पाठीची बहीण, शेजाची कामीनं दूर राहे. कुठं राहती? हुंबऱ्याच्या बाहेर येत नाही महाराज. ती आधी तर काय कौतुक सांगता महाराज. आधी कधी वाढणार नाही आणि रडताना बोलल्याशिवाय राहणार नाही महाराज. अतिशय प्रेम असतं महाराज. माझ्या मालकाला अंगठी कशी, अरे हाय वाटतं हातात म्हणतात, काढून घ्या. ती सोबत्याबद्दल म्हणत नाही, गेली चुकून तर काय करायचं. एवढी लोभी माणसं आहे. जोवरी चळण का म्हणते माझा माझा मानिती लहान थोर, ते सुखाची एखादा. आमच्या मालकासारखा मालकच नाही म्हणते. कधी बिचाराचा किस्सा रिकामा आणि रडताना बी म्हणते नो काय. खिशात काहीतरी असतंय ना, कुठंतरी अटॅक आलेला असतो हो. ते जाता जाता कोणतरी हे करेल म्हणून रडताना गाठ्याता, माझ्या मालकाचा कधी किस्सा रिकामा घ्या काढून. बरं समजा तुम्ही मिळवलंय म्हणून 5 तोळं सोनं गाठलं तुमच्या मड्यावर, काय झालं? कल्याण झालं? घालीत नाहीत मला माहिती आहे. डोळ्यात एवढं घालताना भांडण झालं परवा आमच्या इथं. मगाशी नेलं ना म्हणले. कोण? हां कांता. कोण? मगाशी नेलंय ना. काय आता काय करायचं नाव सांगा. अरे मड्यावर चाललंय आणि ते बघाय नाही मग बरं आहे. हा बघाय नाही म्हणून बरं आहे हो. नाहीतर माझ्या राजा रे
माझ्या वकील अरे म्हणली तीच का भारा घेऊन आल्या हा? अरे चहा द्या म्हटलं तर देत नाही, बसलोय काय म्हणते घे पी. आणि आता माझा वकील काय राजा काय एवढं म्हणलीस तर आणि 4 दिवस जगला असतं. तुझ्यामुळं कावून गेलं ते. काय म्हणायचंय दादा हा? आणि तेवढ्यावर थांबत नाही आणि ते हाडळवून. महाराज अतिशय वाईट आहे. म्हणून संतांचा संग घडणं अत्यंतिक भाग्याचा उदय. ते हे जोडी संत पाय तेथून या नुटू माता मरणा वाचून सर्वत्र. महाराज संत महात्मे तुम्हा मला यातनं काढतात. महाराज माय बाप पिंड पाळीला माया जन्म मरण दाया संत संग संतांचे वचन संतांचे वचन निष्ठान भजन म्हणा. पसरवाडा म्हणा मग मारा म्हणा रविदी पिरा दाविती देखणी अदृश्य आहे का नाही पाठ नसेल तर कोणतरी शेजारी रविदीप हीरा डावी जय देकाने रविदीप हीरा डावी जी देकाने
तिकडं म्हणा कोण कोण गाव आहे बघा की म्हणा म्हणा एक 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 म्हणा. माधुमन उदाळ म्हणा चला त्यांच्या महिमा इकडे या इकडे या काय इकडे या टेलर, इकडे या तिकडं आणि कोण खानापूर वगैरे आहेत आहेत हां त्यांचा महिमा काय वर्णू मी पामोर 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 त्यांचा महिमा काय त्यांचा महिमा काय वर्णू मी पामोर त्यांचा महिमा काय
त्यांचा महिमा काय वर्णून त्यांचा महिमा काय वर्णून सिंगल महिमा काय वर्णो मी पामर रविदीप हिरा दावितीले कले अदृश्य दर्शनी संतांची त्यांचा महिमा काय वर्णू मी पामर न कळे तो साचार ब्रह्मादिका तापली चंदन निववितो कोडे त्रिगुण तो काळी संत सम माय बाप पिंड पाळेला माया जन्ममरण जाया संतांचे वचन वारी संतांचे वचन वारी संतांचे वचन वारी जन्म मरण. तुम्ही संतांना शरण गेला महाराज तर ते काय करतात महाराज, तर त्यांच्याकडे एक महावाक्य आहे महाराज. तत्वमसी हे महावाक्य आहे महाराज. त्या महावाक्याचा जर अधिकार आपण असेल महाराज तर आपल्या ठिकाणी एक चिंतन होतं महाराज. कारण का आज आपण देहासंबंधाने मी म्हणतो मी आणि माझं महाराज, हे देहासंबंधानं आपल्याला मी आणि माझं हे वाटतं महाराज. पण संत महात्मे तू देह नाहीस, देह तुझा नाही महाराज. ती व जीव ब्रह्मा ऐके दावून देतात महाराज. तत्वमसी महावाक्य काय करतंय,
ते ईश्वर, तू जीव किंवा ते ब्रह्म, तू आत्मा आहेस असं सांगतात महाराज. तत्वमसी महावाक्य एक त्यांच्याकडे महाराज सर्व महावाक्यातलं एक श्रेष्ठ वाक्य आहे. आणि मग इकडं अहम ब्रह्मास्मी असं तिथं स्फुरण होतं महाराज. कुठं? साधकाखंड महाराज. आणि त्यावेळी महाराज थोडासा सारासार विचार होतो महाराज. तत्वमसी महावाक्यात महाराज वाच्यांशात महाराज भेद शिल्ले असो आणि लक्ष्यांशात अभेद आहे महाराज. वाच्यांशाचा महाराज आपण भाग त्याग लक्षणा करून त्याग करायचा आणि लक्ष्यांशात ऐक्य मानायचं महाराज. आणि त्यांच्या ठिकाणी युक्तिवाद आहे महाराज. हा देह तू नाहीस महाराज, हा देह आलेला आहे महाराज, एक दिवस हा जाणार आहे महाराज. हा देह तू नाहीस, या देहाचा तू कोण आहेस? साक्षी आहेस महाराज. या देहाची जागृती अवस्था आहे, या देहाची जागृती ही अवस्था आहे महाराज. आपण जागृतीला आता हे सगळे घटपटादी व्यवहार करतो ना, अंतकरण वृत्तीद्वारा तो साक्षीच्या ह्याच्यातलं प्रकाशन करतो महाराज. पण त्याला साक्षी न म्हणता प्रमाता म्हटले येतं. प्रमाणाद्वारा प्रमेयाशी आपण विषय व्यवहार करतो म्हणून महाराज. याच्या पुढं महाराज आपल्याला सूक्ष्म शरीर आहे महाराज, सूक्ष्म शरीर आहे महाराज. त्याचं स्वप्न हे महाराज कार्य आहे महाराज. तिथंही तो प्रकाशन करतो महाराज, पण तिथं अविद्येद्वारा तो प्रकाशन करतो महाराज. त्याच्या पुढे एक कारण आहे महाराज, म्हणजे स्वरूपाचं अज्ञान आहे महाराज. आता तिथं व्यवहार नाही, जागृतीतला व्यवहार नाही, स्वप्नातला व्यवहार नाही, तरी पण इंद्रिय सगळी स्तब्ध असतात महाराज. फक्त श्वासोश्वास चालू असतो म्हणून आपल्याला ठेवतात, नाहीतर नाही. पण महाराज व्यवहार जरी नसला तरी महाराज मला काय कळत नव्हतं, जाणत नव्हतो आणि आनंदानं झोपलो होतो. एक त्याला स्मृती देतो होती महाराज, अनुभव येतो महाराज. आणि त्या अनुभवाची तो काय करतो पुढं जागृतीत स्मरण सांगतो, स्मृती सांगतो महाराज. म्हणजे जागृतीचा आपण द्रष्टा आहे, स्वप्नाचाही द्रष्टा आहे आणि सुषुप्तीचाही द्रष्टा आहे महाराज. या 3 अवस्थेच्या 9 अवस्था आहेत महाराज. किती? 9 अवस्था आहेत महाराज. जागृती आहे महाराज, जागृती स्वप्न आहे महाराज आणि जागृती सुषुप्ती आहे महाराज. तर जागृती कशाला म्हणायचं? तर तुम्ही आम्ही आता हे व्यवहार करतो ना जागृतीतले गटपटादी व्यवहार, त्यालाच काय म्हणायचं? जागृती. कारण का जागृतीतला पदार्थ बाधित होत नाही, त्या व्यवहार तसेच तिकडे जायचं नाही, नाहीतर मग घोटाळा. कारण का खरी आपली जागृती ही नाही, पण आपल्या यानं मानलेली आहे. खरी जागृती ही नाही महाराज, लक्षात ठेवायचं. म्हणून तुमचा आमचा व्यवहार होतो ना, तर घट तर घट म्हणतो, पट तर पट म्हणतो महाराज. म्हणून तो बाधित होत नाही, म्हणून या जागृतीतली जागृती म्हणायची. आता जागृती स्वप्न बोला. हां हाय 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 जवळ आहे. मृगजळ असून दे, रजवरचा सर्प असून दे, हे किंवा शुक्ती रजत असून दे, हे जागृती स्वप्न म्हणायचं. का? स्वप्नात ते पदार्थ बाधित होतात ना. तसं जरी तुम्हाला भासत असलं, तिथं शुक्तीवर रजत भासत असलं किंवा मृगजळ भासत असलं, तर ते खरं पाणी नसतं, स्वप्न होत असतं महाराज. म्हणून ती जागृती स्वप्न आहे महाराज. आणि जागृती सुषुप्ती काहीतरी आलं पण मला काही कळलं नाही, त्याला काय म्हणायचं? जागृती सुषुप्ती. आता स्वप्न जागृती आणि स्वप्न सुषुप्ती महाराज. आता स्वप्नातलं स्वप्न हे दीर्घकालाचं स्वप्नच आहे ना, अनाधिकालाचं हे याला स्वरूप निद्रा आहे महाराज. आणि खरं स्वप्न हेच आहे महाराज. पण ह्या स्वप्नातनं ते स्वप्न पडतंय म्हणून त्याला काय म्हणायचं? स्वप्नातलं स्वप्न महाराज. आता स्वप्नात एखाद्या वेळी तुम्हाला त्या हरिश्चंद्र राजाला कुणी हे केलं, विश्वामित्रांनी नाही काय, एक क्षणभरच महाराज त्यांना काय केलं? निद्रा आली. आणि निद्राच्या अवस्थेत महाराज 12 वर्षी त्यानं महाराज ते कष्ट भोगले. किती वर्ष? 12 वर्ष. किंवा माघ शुद्ध दशमी पाहुणी बरोबर काय ते भोजना मागतीत हो पडिला विसर स्वप्ना माझे, रामकृष्ण हरी मंत्र दिला रामकृष्ण हरी. हे जे आहे ती स्वप्नातली जागृती आहे.
ह्याला काय म्हणायचं? स्वप्न जागृती. आणि स्वप्न पडलं पण काय कळालं नाही. कोणतरी आलं रात्री आणि तसंच निघून गेलं महाराज. त्याला स्वप्न सुषुप्ती म्हणायचं महाराज. त्याच्याबरोबर आहे ना काय असं महाराज. आता सुषुप्ती महाराज. सुषुप्ती महाराज. आता आपल्याला खरं ही सुषुप्तीच आहे महाराज. अज्ञानच आहे हां. आणि अज्ञानाचंच कार्य सगळं चालू आहे ना काय. अजून काय कळलेलं नाही महाराज. सुषुप्ती आहे महाराज. सुषुप्तीतलं स्वप्न आहे महाराज. सुषुप्तीतलं पण सुषुप्ती जागृती घेऊया असं जाऊया जरा हां. सुषुप्तीतली जागृती घेऊया महाराज. किंवा असं जाऊया आता स्वप्न सुषुप्ती काय कळत नाही. कळलेलंही कळत नाही महाराज. त्याला सुषुप्ती म्हणायचं. तू आलास गेलास मला काय माहिती नाही आणि भानही नसतं महाराज. पूर्ण कोम्यात असतं महाराज. लक्षात ठेवायचं. त्याला सुषुप्ती म्हटली महाराज. सुषुप्ती स्वप्न असतं महाराज. त्याचंच एखादं स्वप्न पडतं महाराज. सुषुप्तीत एखादं स्वप्न पडतं महाराज. आणि सुषुप्तीनंतर स्वप्न आहे महाराज. ती तिचं काय आहे? कार्य आहे. आणि सुषुप्ती तिचं कारण आहे महाराज. सुषुप्ती स्वप्न आणि सुषुप्ती जागृती जी आहे ती विचित्र आहे. तर कसं लावायचं? तर ज्यावेळी महाराज आपल्याला आपला आनंद जो मिळतो ना हां तो सत्स्वरूपाचा आहे महाराज. त्या आनंदात कधीच झोप नाही. ती नेहमीचीच काय आहे? जागृती आहे. आनंद आपण भोगतो ना. सुखानं झोपलो होतो आणि तो आनंद कुणाचा आहे का? हां अरे तो खरा ब्रह्मानंद आहे महाराज. तो खरा ब्रह्मानंद आहे. साचची पुढची विरा न येता स्वप्न जागरा ब्रह्मभाव साचो करा म्हणून येता. तो ब्रह्मभावच आहे महाराज. म्हणून ती सुषुप्तीतली जागृती आहे. पण तिथं राहीत नाही महाराज. तिथं राहीत नाही म्हणून ती सुषुप्ती जागृती म्हटले महाराज. सुषुप्ती स्वप्न तिथं स्वप्न पडतं आपल्याला. आणि सुषुप्ती काहीच कळत नाही महाराज. हीच अज्ञानच आहे. आणि अज्ञानातली ती काय कार्य म्हणून अशा 3 अवस्थेच्या 9 अवस्था. पण महाराज या 3 अवस्थेच्या 9 अवस्था जरी असल्या तरी माझा व्यतिरेक नाही. सगळ्या अवस्थेत माझा काय आहे? अन्वय आहे. जागृतीचं प्रकाशन करणारा कोण आहे? मीच आहे. त्याला विश्व म्हटले महाराज. स्वप्नातलं प्रकाशन करणारा कोण आहे? साक्षीच आहे. त्याला काय म्हटले? तेजस म्हटले महाराज. त्याच्या पुढचा महाराज प्रकाशन करणारा आहे महाराज. त्याला काय म्हटले? प्राज्ञ म्हटले. आणि त्याच्याही पुढे एक आहे महाराज तुर्य आहे. त्याला महाकारण म्हटले. महाकारणाचं प्रकाशन करणारा कोण आहे? तुर्य आहे महाराज. ज्यावेळी आपल्याला घट पाहतो आपण द्रष्टादृश्य दर्शन महाराज. दृश्य समोरचं गेलं ना घट गेला ना हां तिथं जे प्रमेय गेलं हां प्रमेय गेलं महाराज. आता मधली वृत्ती गेली ना प्रमाण गेलं महाराज. अंतकरण बाधित झालं ना प्रमाता गेला महाराज. साक्षी सोहम म्हणून राहतो महाराज. पण सोहम देखील वास्तव्य म्हटले महाराज. सोहम देखील वास्तव्य. तो एक ज्ञानाचा अंकुर आहे महाराज. तोही ज्यावेळी मावळल महाराज त्यावेळी परे होनी परते घर तेथे राहू निरंजनी आम्ही अशा ठिकाणी एकदा
निरंजनी आम्ही बांधिले घर, निराकार निरंतर राहिलो, निराभासी पूर्ण झालो समरस अखंड ऐक्यास. तुका म्हणे आम्हा आता, तुका म्हणे आता नाही अहंकार, झालो तदाकार नित्य शुद्ध महाराज. तदाकार वृत्ती एकदा झाली, वृत्ती देखील वृत्तीरूपानं राहत नाही महाराज. असा बोध झाल्यानंतर रामचंद्रानं हात जोडले. अरे केवढा आनंद आहे म्हटले. आणि या आनंदात म्हणले कुठला मोक्ष आणि कुठला बंध, कुठलं जग, कुठला जीव, कुठली माया, कुठलं ब्रह्म, कुठला ईश्वर, काय घेऊन बसलायस. वशिष्ठांना त्यांनी काय दिला, आपला अनुभव सांगितला. वशिष्ठाने सांगितलं, रामा तू म्हणतोस खरोखर तू बोधरूप झालेला आहेस, पण अकाली एखादी महाराज पुष्पवटिका फुलावी ती अशुभकारक असते म्हणले. काय असते, अशुभकारक असते. तसं तुझं बोलणं जे आहे अतिशय योग्य आहे, तुला शोभण्यासारखं आहे, पण अपरोक्ष अनुभूती असली तरच आहे. कुणाला सांगितलं, चैतन्य म्हणून पाहतंय, उघडून पितंय. कशात चाललंय महाराज. रामा सावध राहा, कारण का अपरोक्ष भ्रांती आहे. परोक्ष ज्ञान बडबड करील, सांगेल महाराज, अनेक प्रमाण देईल, शास्त्र उभा करील महाराज. पण जर अंतर्मुख जर तो राहायला कुठंतरी दोष महाराज, तर मग त्याच्यासारखी फजिती काय नाही महाराज. आणि म्हणून रामाला तिथं सावध केले महाराज. अपरोक्ष भ्रांतीसाठी अपरोक्षाचंच ज्ञान व्हायला पाहिजे महाराज. कारण का अपरोक्ष भ्रांती तुम्हाला सांगू, हाड म्हटलं की कुत्रं काय करतंय, हाड म्हटलं तर कुत्रं जातंय ना, म्हणजे त्याला माहिती आहे मी कुत्रं आहे. हिऱ्या म्हटलं तर बैल जातो, आणि हाल्या म्हटलं तर म्हणजे प्रत्येकाला नाव घेईल ते मी म्हणतोय ना. तसं आम्हाला महाराज म्हटलं तर मागं बघताय, नाही तर बघित नाही. महाराज हे आत्म्याचं नाव का देहाचं का. आणि मग पत्रिका पहिलं बघते माझं नाव कुठल्या नंबरला आहे, आणि त्यात हाबप गुरुवारी असलं तर बरं, नाही तर तोंड काळं झालंच. हे परोक्ष भ्रांती का अपरोक्ष भ्रांती का बाबा. आणि अपरोक्ष भ्रांतीला कुठं शब्दज्ञान कार्य करेल महाराज. अपरोक्ष अनुभूती यायला महाराज रात्रंदिवस श्रवण मनन निधिध्यासन तत्वपदार्थ शोधन. श्रवणानं प्रमाण संशय घालवावा, मननानं प्रमेय संशय घालवावा, आणि निधिध्यासनानं विपरीत भावना घालवावी. सातत्यानं अखंडाकार वृत्ती ठेवावी महाराज. आणि मग तत्वपदार्थ शोधन झाल्यानंतर महाराज तुका म्हणे जवळीन, तुका म्हणे जवळीन संत चरण भावे. तुका म्हणे जवळी न पाचारिता जावावे, संत चरण भावे रिगाव्या. संतांच्या चरणाकडं जायला आमंत्रणाची गरज
नको का देवा, नको 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 नको. त्यांच्या काही विरडे फिटेल, काही तो स्वामी भेटेल, युगावरी निमिष्ट. वडील एवढी तळमळ पाहिजे महाराज. लग्नाला बोलवल्याशिवाय जाऊ नका आणि संतांच्या आमंत्रणाची वाट बघू नका. कारण का संतांच्या चरणाचा रजकण जरी आपल्या पडला महाराज तर आपला उद्धार होईल महाराज. कारण का सगळं खातं जे आहे गुरु ते ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान हाती जैशी महाराज. या समाधानाला जर प्राप्त व्हायचं असेल तर महाराज आपल्याला सद्गुरूंची आपल्या जीवनात अत्यंतिक गरज आहे महाराज. आणि असे आपले जे महाराज आपले कोण कुरकर महाराज, श्यामगिरी महाराज म्हणा, आपले तळासकर महाराज म्हणा, त्याच्या पाठोपाठ आपले बोळाईकर गुरुजी, या मंडळीने आपल्याकडे बराचसाच आपला हा वारसा आणून दिलेला आहे आणि तो चालवणं आपलं कर्तव्य आहे महाराज. पण दक्षतेनं परमार्थ करणं अत्यंतिक, डोळसपणानं परमार्थ करणं. कारण का परमार्थाला फल आहे महाराज. संसार किती जरी तुम्ही केला, किती जरी केला तरी एक दिवस तो ठेवून जावावं लागणार आहे. पण करत असताना काय दोष जे होतील ते पुढच्या जन्माला घातक होतात. किंवा वासना जर काय अडकली तर वासनेच्या पोटी जन्म घेणे लागे महाराज. पण संत महात्मे काय करतात, निर्वासन करतात. जगन्मिथ्या ब्रह्म सत्य आणि जीव ब्रह्म ऐके हा त्यांचा जो विषय आहे तो तुम्हाला गळी उतरतात, सांगून जात नाहीत महाराज. काय करतात, गळी उतरतात. म्हणून तुका म्हणे जवळी न पाचारिता जावे, संत चरण भावे त्यांचा महिमा काय न कळे तो साचार. ज्ञानेश्वर वावडे तुका मन जवळी न पाचारिता जावे, तुका मन जवळी न पाचारिता जवळी
कोण असेल ते या इकडे. या पुढे या इकडे, दत्ता महाराज इकडे या. आणि त्यातलं कोण तिकडे खानापूर वगैरे कोण म्हणणार आहेत का बघा. हा? त्यांचा महिमा काय वर्णू मी त्यांचा महिमा काय वर्णू मी पामर. त्यांचा महिमा काय वर्णू मी पामर. कोण आणि राहिलंय बाहेरगावचं कोण राहिले काय. तुका म्हणे जवळीनं पाचारिता जावे संत चरण भावे रिगावया. त्यांचा महिमा काय वर्णू मी पामर. न कळे तो साचार ब्रह्मादिका झालेली सेवा तुमच्या सर्वांच्या चरणी पांडुरंग चरणी गुरुवरे महाराजांच्या चरणी अर्पण करून तिची